हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. गेले 2 आठवडे मी आपल्या या किचनच्या बाहेर होतो, त्यामुळे आज मी एकदम रिफ्रेश्ड आहे आणि तुमच्यासाठी मस्त रेसिपीज घेऊन आलेलो आहे. खरं तर कसं असतं की आपण शिक्षणाकरता किंवा नोकरीनिमित्त आपण आपलं मूळ गाव सोडतो आणि परदेशात जातो किंवा देशभरात इतर ठिकाणी जातो. पण आज मी ज्या खाद्य संस्कृतीबद्दल बोलणार आहे त्यांचं मूळ गाव जर का मुंबई असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आजची जी ही खाद्य संस्कृतीबद्दल मी बोलणार आहे ती अतिशय युनिक तर आहेच, पण त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्या जेवणामध्ये खूप बोल्डनेस आहे, रस्टिकपणा आहे. तसंच तिखट जरी असलं तरी मसाले अतिशय मस्त प्रमाणात त्यांनी वापरलेले आहेत. गरम मसाला, अख्खा मसाला, त्याची पावडर, त्याचे वेगवेगळे त्यांचे मिश्रण करून त्यांनी त्या मसाल्याचा त्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये उपयोग केलेला आहे. आणि ऑब्व्हियसली ते ओरिजिनली मुंबईकर आहेत, त्यामुळे त्यांची पिढीजात ते या मुंबईत राहिलेले आहेत, वसलेले आहेत. आणि अशा या मुंबईकरांबद्दल म्हणजे ही जी खाद्य संस्कृती आहे तुमच्या लक्षात आलं असेलच, मी बोलतोय खास आगरी लोकांबद्दल. आणि आज आपण त्यांची खाद्य संस्कृतीतल्या म्हणजे त्यांच्या खाद्य संस्कृतीतून इन्स्पायर होऊन मी काही माझ्या टच दिलेल्या रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहे. आता जरी हे लोक खूप समुद्रकिनारी जरी असले, वसलेले असले किंवा त्यांच्या जवळ जरी असले तरी पण त्यांच्यामध्ये नारळाचा उपयोग कमीत कमी झालेला आहे. फिश किंवा माशांचा त्यांच्या जेवणात फारसा उपयोग नाहीये. ते खातात ते म्हणजे जास्त आणि चिकन, मटण आणि ऑब्व्हियसली थोड्या भाज्या. त्यांची हळद जी आहे ती खूप पॉप्युलर आहे, म्हणजे हळदीचा जो कार्यक्रम असतो खूप पॉप्युलर आहे. पण आपण त्यांच्या खाद्य संस्कृतीबद्दल जर का बघितलं तर आजची माझी पहिली रेसिपी असणार आहे मटण आगरी. मटण आगरीमध्ये मी एकदम टिपिकल म्हणजे त्यांचा रस्टिकपणा याच्यात वापरलेला आहे. बोल्डनेस म्हणजे अतिशय मस्त तिखट जाळ अशी ही रेसिपी मी बनवणार आहे. याच्यामध्ये ते मोस्टली एक हिरवा मसाला वापरतात आणि तो हिरवा मसाला वापरून मी हा मटण आगरी ही डिश बनवली आहे. पण त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली माझा पण थोडासा टच आहेच, पण तो कुठला आहे आपण जाणून घेऊ. त्याआधी साहित्य काय काय घेतलं ते पाहून घेऊया. मटण साधारणतः अर्धा किलो. नंतर मसाला आपल्याला घ्यायचा आहे हिरवा मसाला. त्याच्यामध्ये मी वापरलाय कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं आणि लसूण. तसंच त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत थोडीशी मेथी, ओली म्हणजे मेथीची पानं असतात ती आपण याच्यात वापरली आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, नंतर आलं लसणाची पेस्ट आपण याच्यात वापरणार आहोत. तसंच कोथिंबीर घेतली आहे. नंतर गरम मसाला पावडर, धने जिरं पूड, तिखट, हळद, मीठ आणि अख्खा गरम मसाला. आता ही जी आगरी टेस्ट जी आहे ती आपण या हिरव्या मसाल्यामध्ये कॅप्चर करणार आहोत. कॅप्चर याच्यासाठी कारण ह्याच्यामध्ये ते लोक पुदिना, कोथिंबीर, नंतर हिरवी मिरची, लसूण, आलं हे वापरतातच. पण त्याच्याचबरोबर मी याच्यामध्ये मेथी वापरलेली आहे, थोडीशी रेग्युलर मेथी आहे. आणि या सगळ्याची आपण चटणी बनवून घेणार आहोत, मस्त चटणी. त्याच्यामध्ये चटणी बनवताना युजली आपण पाणी घालतो, पण मी पाणी घातलेलं नाहीये. मी त्याच्यामध्ये छान हे तेल घातलंय आणि ही अशी चटणी मी तयार केलेली आहे. आधी हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये गरम मसाला, नंतर कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय, तेल गरम झालंय. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा गरम मसाला, अख्खा गरम मसाला. याच्यात मी घेतलंय तमालपत्र, जावित्री, दालचिनी, थोडीशी लवंग, काळी मिरी आणि हे दगडफूल. सो असा हा सगळा गरम मसाला आपण त्याच्यामध्ये घातलाय. त्याचा फ्लेवर चांगला उतरणार आहे या तेलामध्ये. आणि याच्यामध्ये कांदा आपण आता घालणार आहोत. बारीक चिरलेला कांदा आहे मस्त. कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण मटणाला मॅरिनेट करून ठेवूया. इकडे या बोलमध्ये हे मटण काढून घेतो मी. एकदम ताजं मटण आहे. आपण याच्यावरती ही पेस्ट थोडीशी लावून घेऊ आणि बाकीची पेस्ट आपल्याला वापरायची पण आहे परतण्याकरता. साधारणतः एक 10 मिनिटं आपण ही म्हणजे कांदा शिजस्तवर आपण याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत. सो थोडासा फ्लेवर त्याच्यामध्ये येण्याकरता बस, बाकी काहीच नाही. तुम्ही आधी जरी अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं तरी काहीच हरकत नाही, नो प्रॉब्लेम. इथे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. कांदा मस्त शिजतोय. हे तुम्हाला ज्या कल्चर करी इव्हेंटमध्ये मी तुम्हाला जे वेगवेगळे पदार्थ करून दाखवले त्याच्यात गोवन झाले, नंतर ब्राह्मणी झाले, तसंच आधी आपण नागपूरचे पदार्थ केले. त्याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल की टोमॅटो आपण कशातही वापरलेला नव्हता. खास करून माझ्या रेसिपीजमध्ये मी टोमॅटो वापरला नाही, कारण टोमॅटो हा मूळचा आपला पार्ट नाही आहे, आपलं इन्ग्रेडियंट नाही आहे.
टोमॅटो आपल्याकडे आलेत ते ऑब्व्हियसली स्पेन आणि नंतर मेक्सिकोहून, नंतर ते पोर्चुगीजकडनं आपल्याकडे ते आलेले आहेत. त्यामुळे टोमॅटो आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये आधी कधीच वापरला गेला नव्हता, पण आता आपण अगदी सर्रास त्याचा उपयोग करतो. पण आपल्या खास रस्टिक रेसिपीज तुम्ही जर का पाहिल्यात, आपल्या पद्धतीच्या रेसिपीज पाहिल्या, तर त्याच्यामध्ये टोमॅटोचा अजिबात समावेश नाही आहे. म्हणजे कोल्हापुरी मसाल्यामध्ये सुद्धा लोक टोमॅटो वापरतात, विच इज कम्प्लिटली रॉंग. टोमॅटो कधीच वापरायचा नाही. गोवन फिश करीमध्ये कधीही टोमॅटो वापरत नाहीत. सो एवढं मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा. आज या आगरी रेसिपीमध्ये मी त्याचा टोमॅटोचा वापर करतोय, कारण मटणाबरोबर टोमॅटोचा फ्लेवर म्हणजे चांगला उतरतो, त्यामुळे मी टोमॅटो वापरतोय. अदरवाईज तो ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं टोमॅटो नाही वापरायचा, हिरवा मसाला भरपूर आहे, ते सुद्धा चालू शकतं. आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आलं लसणाची पेस्ट. वाव. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे मटण. तेल मस्त गरम आहे. खूप गरम झालेल्या तेलामध्ये आपण आधी मटण टाकायचं, म्हणजे ते चांगलं ब्राऊन होतं, सिअर होतं, त्याच्यातले ज्युसेस आतमध्ये राहतात. वाव. मटण आपलं एकदम मस्त शिजणार आहे. आता वेळ झाली ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायची. टोमॅटो आपण घालणार आहोत आणि आता टोमॅटो थोडासा शिजल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये हे सगळे जे मसाले आहेत, सुक्या पावडरी, त्या घालणार आहोत. ते सुद्धा आपण नंतर चांगलं परतून घेणार आहोत. आज मोठीच ठेवलेली आहे मी या शेगडीची. टोमॅटो आता शिजला. याच्यामध्ये आपण आता याच्यात घालूया सगळ्या या पावडरी. सुरुवातीला आपण घालणार आहोत गरम मसाला पावडर, नंतर तिखट, म्हणजे व्यवस्थित घालायचं आहे, कुठेही काटकसर करायची नाही आहे. थोडीशी हळद, नंतर धने जिरं पूड आणि चवीला मीठ. मटण बऱ्यापैकी म्हणजे आता ब्राऊन झालंय, त्यामुळे आपण आता मीठ त्याच्यामध्ये वापरू शकतो. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि आता हे जे सुके मसाले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत. वाव. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं ही हिरवी पेस्ट. ही हिरवी पेस्ट त्याच्यामध्ये मी घालणार आहे. म्हणजे आधी आपण आलं लसणाची पेस्ट वापरली, ह्याच्यात सुद्धा आपण आलं लसूण घातलंय. एकदम गावरान डिश, त्यामध्ये दुसरा शब्दच नाही आहे. मसाला घातलाय आपण. आता हे जरा चांगलं शिजवून घेणार आहोत थोडंसं सुक्या ह्याच्यावरतीच, आणि अगदी नंतर शेवटी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. अगदी थोडंसं, त्याला थोडासा सॉफ्टनेस येण्याकरता आणि मटण जरा पटकन शिजून घ्यायला. मी तुम्हाला सजेस्ट करेन प्रेशर कुकरमध्ये ही डिश अजिबात बनवू नका. त्यातली ही डिश अजिबात नाही आहे. मस्त एखाद्या भांड्यामध्ये, कढईमध्ये खास करून चांगली परतून ही तुम्ही ही डिश बनवा. पण आता मात्र तुम्हाला वेळ झालेली आहे साहित्य आणि कृती लिहून घ्यायची. झटपट लिहून घ्या. मटण आगरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो मटण, कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण मिरची पेस्ट, मेथीची पानं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला, धणे जिरे पूड, तिखट, हळद, मीठ आणि खडा गरम मसाला. कृती: कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण मिरची पेस्ट तेलावर परतून घ्यावी. ही पेस्ट मटणाच्या तुकड्यांना लावून ठेवावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट, मटणाचे तुकडे, टोमॅटो, गरम मसाला, तिखट, हळद, धणे जिरे पूड आणि मीठ घालून मटण वाफवून घ्यावं. त्यामध्ये हिरवं वाटण घालून शिजवून मटण सर्व्ह करावं.